ओके. XAU-USD म्हणजे गोल्डचं आपल्याला ॲनालिसिस बघायचं आहे, की येणारा आठवडा मार्केटमध्ये काय करू शकतं, काय आपल्याला पॉसिबिलिटीज आहेत, जिथे मार्केट आपल्याला ट्रेड करायला चान्सेस वगैरे देतील आपल्याला. ओके. तर सध्या मंथची जी कॅन्डल आहे, ती अजून क्लोजिंगसाठी 9 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळं मार्केटचा जो SSL आहे, ओके, तर तो अजून आपण कंप्लीट झाला आहे असं आपण म्हणू शकत नाही. ओके. तरी आपण त्याला काय करूया, तर या कंडिशनला आपण SSLची एक लाईन मारून ठेवूया. ओके. आता मार्केटने अजून क्लोजिंग दिलेली नाही आपल्याला. ओके. त्याच्यामुळे आपल्याला फायनल डिसिजन इथं देता येत नाही. पण एक हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणा किंवा आता दिसणारं जे गोष्ट चार्टवरती दिसते आपल्याला, तर ती एक आपण आता बघितली मंथलीची. ओके. नेक्स्ट आपण विकलीच्या चार्टवरती आपण येऊया. विकलीच्या चार्टवरती आपल्याला जिथं काय दिसतंय, आपण एकदा चेक करूया फक्त. ओके. तर विकलीचं आपल्याला असं दिसतंय की मार्केटनी इथं पण वरची लिक्विडिटी कलेक्ट केली आहे आणि मार्केटने पहिला खालची लिक्विडिटी कलेक्ट करून मार्केट वरती गेलं होतं. परत मार्केटने वरची लिक्विडिटी करून कलेक्ट करून मार्केट डाऊन साईडला चाललंय. ओके. तर आता मार्केट काय करू शकते? ओके. काय पॉसिबिलिटीज आहेत आपण चेक करूया. आता न्यूजच्या वेळी माझा बुधवारपासून एक ट्रेड होल्डिंगला होता, तो की मी शुक्रवारी काढून टाकला. ओके. तर तो न्यूजला FOMCच्या न्यूजला मी तो ट्रेड केलेला होता. तर तिथून तो माझा होल्डिंगला होता इथल्या या झोनपासून, कारण हे मार्केट साइडवेज होतं. लिक्विडिटी भरपूर होती. त्याच्यामुळे मी इथं समथिंग काहीतरी 24,000 पिप्स इथे कलेक्ट केले होते आणि त्याच्यानंतर मार्केट साइडवेज गेलं. ओके. तर आता मार्केटला ट्रेड करायचा असेल, ओके, तर कुठले-कुठले चान्स दिसतात इथं आपल्याला? तर पहिला इथे आपल्याला एक चान्स आहे. या लेव्हलपासून आपल्याला इथं एक ट्रेड आपल्याला बायिंग अपॉर्च्युनिटी मार्केट देऊ शकतं. ओके. कारण आता नवीन वीक चालू होतोय. तर OLHच्या कन्सेप्टनुसार मार्केट खाली येऊन आपली लेवल हिट करून मार्केट अपसाईडच्या दिशेने जाऊ शकतं, अशी आपली पॉसिबिलिटी आहे. ओके. तर या पॉसिबिलिटीनुसार समजा मार्केट उद्या या लेव्हलला समजा टॅप करत असेल, ओके, या लेव्हलला उद्या टॅप करत असेल, तर मला इथं उद्या बायिंग अपॉर्च्युनिटी आहे. माझा स्टॉप लॉस समथिंग इथं कुठेतरी राहील आणि त्याच्यानंतर माझं टार्गेट जे असेल ते इथं कुठेतरी आपण त्याला सेट करूया. ओके. परत आपण मोठ्या टाइम फ्रेमला जाऊया. मोठ्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला कुठलं टार्गेट दिसतंय? ओके. इथे एक लिक्विडिटी शिल्लक आहे. तर सेम थिंग मार्केट इथपर्यंत जाऊ शकते, पॉसिबिलिटी आहेत. किती पिप्स आहे? साधारण 9,882 पिप्सचं हे टार्गेट आहे. तर इथपर्यंत मार्केट समजा गेलं तर आपल्याला इथं चांगला प्रॉफिट होऊ शकतो. फक्त उद्या मार्केट चालू झाल्याच्या नंतर हे मार्केट आपल्याला व्यवस्थित आपल्याला बघायला लागेल. ओके. आणि समजा इथून मार्केटनी पुन्हा रिव्हर्सल जर काही चान्स दिला, ओके, हां, या लेव्हलपासून समजा रिव्हर्सल चान्स दिला आपल्याला. ओके. थोडंसं मी लाईन अजून खाली घेतो. खालच्या लिक्विडिटी शिल्लक आहेत. हां. इथपर्यंत जर का मार्केट इथून जर का रिव्हर्स गेलं, तर इथून पण मला परत एक सेलिंग अपॉर्च्युनिटी आहे. ही सेलिंग अपॉर्च्युनिटी मला या वीकच्या समथिंग बुधवारच्या नंतर अ, असं वाटते की चालू होईल. ओके. बुधवारच्या नंतर मला मार्केट हे सेलिंग अपॉर्च्युनिटी इथून देईल, असं माझा एक अंदाज आहे. ही लगेच एंट्री हिट नाही करणार, कारण मार्केटला अजून चान्स आहे. मार्केट क्लोजिंगला अजून वेळ आहे. 1 आठवडा मार्केटकडे आता वेळ आहे. ओके. तर आपल्या गोल्डच्या लेव्हल ह्या 2 निघतायत. तर उद्याचं मार्केट आपण बघूया नेमकं काय होतंय. आणि Instagramवरती पण मी याचा अपडेट दिलेला आहे. तुम्हाला याचे अजून अपडेट पाहिजे असतील, तर तुम्ही Instagramच्या आपल्या आयडीला फॉलो करू शकता. ओके. गोल्डच्या काही इम्पोर्टन्स लेव्हल्स आहेत, जिथे मी एका ट्रेडमध्ये इथं होल्डिंगला होतो आणि 2 दिवसानंतर मी हा ट्रेड इथं काढून टाकला होता. ओके. तर गोल्डचे समथिंग काहीतरी मी 24,000च्या समथिंग पिप्स होते, ते मी इथं कॅप्चर केले होते. आणि त्याच्यानंतर आता माझं उद्याचं जे प्लॅनिंग आहे, ओके, उद्याचं जे प्लॅनिंग असेल ते माझं या लेव्हलपासून समजा मार्केटने काहीतरी मला बाईंग चान्स दिला, तर मी इथं उद्या गोल्डमध्ये बाईंगसाठी बसणार आहे. आणि इथे समथिंग माझं काहीतरी 9,443 पिप्सचं इथं माझं टार्गेट आहे. समजा हे मार्केट इथून इथपर्यंत गेलं, तर मी इथं परत मार्केटला सेलिंगसाठी बसणार आहे. आणि जर का माझ्या मार्केटनी परत इथून समजा मला एक सेलिंग अपॉर्च्युनिटी दिली, तर इथून मी परत सेलिंगसाठी बसणार आहे. एक उद्याची जी एंट्री आहे समथिंग, ही तर पहिली हिट होईलच. पण ही एंट्री लवकर हिट होणार नाही असं मला वाटतंय. पण समजा मला जर काही चान्स मिळाला इथं उद्याच, तर मी हा चान्स उद्या घेणार आहे. ओके. फुल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आहे. ते